प्रभाग क्रमांक 5 मध्ये उमेदवार सौ मालन चंद्रकांत हुलवाण यांचा जोरदार प्रचार, कपाट चिन्हाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला आहे। सर्वच राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांनी देखील प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे। आतापर्यंत केलेली कामे आणि निवडून आल्यावर राबवण्यात येणाऱ्या विकासात्मक योजनांची माहिती उमेदवारांकडून मतदारांना दिली जात आहे। प्रभाग 5 मधून अपक्ष उमेदवार म्हणून सौ मालन चंद्रकांत हुलवाण या कपाट निवडणूक चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत। प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून त्यांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्तरातील मतदार त्यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत। सर्वसामान्य नागरिकांना हक्काची वागणूक देणे, कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला सन्मान देणे ही त्यांची ओळख असल्याने मतदारांमध्ये त्या माऊली म्हणून ओळखल्या जात आहेत। स्थानिक प्रश्नांची जाण, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व रस्ते यांसारख्या मूलभूत विषयांवर ठोस भूमिका मांडत सौ हुलवाण यांनी विकासाचा विश्वास दिला आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवारांचा प्रचार अधिकच रंगताना दिसत असून निवडणूक लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार। आज वार्ड क्रमांक 5 मध्ये मी ओबीसी अ गटातून कपाट चिन्ह या चिन्हावर मी निवडणूक लढवित आहे। तरी आज सुरुवात केली। आजच्या सुरुवातीवरूनच मला स्पष्ट होते की माझा हा विजय निश्चित आहे। मला मतदारांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि वार्ड क्रमांक 5चा सर्वांगीण विकास मी पूर्ण करणार आहे, याची मी पूर्ण जबाबदारी घेते। माझा विजय हा निश्चित आहे। 15 जानेवारी 2026 या महापालिकेच्या इलेक्शनासंदर्भात वार्ड नंबर 5 मध्ये अपक्ष उमेदवार मालन हुलवाण हे आहेत। गेल्या 5 वर्ष ह्या भागातून ते निवडून आलेले आहेत आणि आज त्यांची पदयात्रा सुरुवात झालेली आहे। या पदयात्रेमध्ये रेणुका कॉलनीपासून म्हैसाळ रोड, झोपडपट्टी, चांद कॉलनी या परिसरात आजची रॅली आहे। या रॅलीला ह्या भागाचे सर्व मतदार बंधू भगिनींनी उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळं आपण 15 तारखेच्या मतदानाला 16 तारखेच्या निकालाला आपण यशस्वी होऊ एवढी आजच्या ह्या रॅलीतून मला स्पष्ट होत आहे।